कागल नगर परिषदेचं निवडणुकीचं बिगुल तर वाजलेलंच आहे आणि हे बिगुल वाजल्यानंतर नामदार हसनसो मुश्रीफ आणि राजे समजितसिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि यातूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सविता माने आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार मॅडम. नमस्ते. नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच आपल्याला ही संधी मिळालेली आहे, याबद्दल काय सांगाल? कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी मला नामदार मुश्रीफ साहेब, समरजितदादा घाडगे, त्याचबरोबर संजय बाबा घाडगे, अखिलेश राजे घाडगे यांच्या युतीद्वारे नगराध्यक्ष पदाची संधी चालून आलेली आहे. नगराध्यक्ष पदाची मला उमेदवारी मिळालेली आहे. ज्यावेळेला हे नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी खुलं झालं त्यावेळेला असं वाटलं की आपलं घराणं हे म्हणजे माझे आजी सासरे सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या विकासासाठी आमचं सतत घराणं आमचं कार्यशील आहे आणि त्यामुळं महिलांसाठी जर संधी येत असेल तर ती संधी आपल्याला मिळाली तर डावलू नये या इच्छेने मी या पदासाठी उभी राहिली. मग कागलच्या विकासाबाबत तुमचा काय अजेंडा आहे? आता खरं तर नामदार मुश्रीफ साहेब आणि राजे समरजितदादा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कागलचा सर्वांगीण विकास झालेलाच आहे. कागल पर्यटन क्षेत्र बनलेलं आहे. त्याचबरोबर मी एक शिक्षक असल्यामुळे किशोरवयीन मुलांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी नगरपालिकेची जी ऐच्छिक कामं असतात त्या अंतर्गत शाळांमधून अगदी सक्तीनं त्या मुलांसाठी काउन्सिलिंगचे सेशन राबवणं, त्याचबरोबर महिला सबलीकरणाच्या ज्या योजना असतील शासनाच्या त्या नगरपालिकेच्या माध्यमातून राबवता येतात काय पाहणं आणि सोलर सिस्टीमवर सार्वजनिक ठिकाणी जी लाईट्स आहेत त्या सोलर सिस्टीमवर चालू करणं आणि त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथे सुरक्षित करण्यासाठी म्हणून तिथे CCTVची यंत्रणा उपलब्ध करून देणं, यासारखं विजन समोर घेऊन मी या पदासाठी उभी आहे. मग याआधी विकासाबाबत तुमचं योगदान कसं राहिलेलं आहे कागलच्या? खरं तर आमचं घराणं राजकारणाबरोबरच समाजकारणी घराणं म्हणून अगदी आमच्या आजी सासऱ्यांपासून ओळखलं जाते. माझे सासरे जे होते कैलासवासी अण्णा यांनी अनाथ मुलांचं बोर्डिंग आणि त्याचबरोबर या पूर्ण कागल परिसरामध्ये, कागल शहर आणि कागल परिसरामध्ये शैक्षणिक जाळं पसरवून कागलच्या तरुणाईला सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या वेळेला पहिल्यापासूनच सकाळी उठल्यापासून हे समाजकारण चालू असतं. गट तट जात भेद काही न पाहता आलेल्यांची समस्या सोडविणं, आपल्या परीनं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे कार्य चालूच असतं. आणि त्यामुळे हे ज्या वेळेला पद ओपन झालं त्यावेळेला असं वाटलं की या समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली, कुठल्या एखाद्या पदाची जोड मिळाली तर ते आणखीन जोमानं करता येईल, या इच्छेनं मी या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे. एकूणच तुमचा प्रचार चालू झाला असेल, तुम्ही मतदारांना जाऊन भेटत असाल, पण मतदारांचे प्रश्न काय आहेत असं तुम्हाला वाटतं? खरं तर मुश्रीफ साहेब आणि राजे साहेबांच्या नेतृत्वाखाली कागलचा इतका विकास झालेला आहे की विकासाच्या बाबतीत म्हणजे नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये जी कामं येतात, रस्ते, लाईट, पाणी, गटारी यासारख्या लोकांच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कागलच्या आजूबाजूला जी उलट शहरं आहेत तिथं आमचे नातेवाईक, माझं माहेरही त्या ठिकाणी आहे, तर तिथले रस्ते पाहता आम्ही त्यांना सांगतो की आमच्या कागलला एकदा येऊन विकास काय असतो ते पहा. अगदी 1-2% विकास म्हणजे असं झालेलं आहे की कागलचा इतका सर्वांगीण विकास झालेला आहे की आजूबाजूचे लोक येऊन उलट कागलमध्ये स्थिरावत आहेत. आणि वाढत्या लोकसंख्येमुळे जिथं आता अगदी थोडी घरं आहेत आणि तिथं तो कागल शहराचा विस्तार झालेला आहे, तिथंपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे पण कच्चा रस्ता असेल, काही गटर, अशी फक्त 1-2% ती पण आत्ता वाढलेल्या लोकसंख्येची. आता प्रशासकच 4.5 वर्ष आहे त्यामुळे त्या लोकांच्या समस्या राहिलेल्या आहेत. पण मुश्रीफ साहेबांच्या आणि राजेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की सत्ता हाती आल्यानंतर आम्ही ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एकूणच नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ लढतीचं चित्र आहे. मग लोकांमध्ये फिरत असताना त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? आता तुम्ही तुल्यबळ लढत जर म्हणत असाल तर आम्हाला असं वाटत नाहीये. खरं तर नावापुरती ही इलेक्शन लागलेली आहे, एकतर्फी इलेक्शन झालेलीच आहे. त्यामुळं जिकडे जाईल तिकडे असं वाटतंय की प्रचार फेरी काढायची तर प्रचार फेरीला इतके लोक असतात की प्रचार फेरीसाठी आता घरी कोण शिल्लक आहे काय प्रत्येक वॉर्डमध्ये. आणि लोक अशा विश्वास देत आहेत की तुमचं पॅनेल आलेलं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
ही लोकांची ताकद आणि लोकांचा पाठिंबा, लोकांचं आमच्यावरील विश्वास हीच खरी आमची ताकद आहे. आता येणाऱ्या तरुणांसाठी किंवा महिलांसाठी काय करण्याची इच्छा आहे का तुमची येणाऱ्या निवडणुकीनंतर? महिलांसाठी अनेक योजना असतात. शासनाच्या अनेक योजना असतात. नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये महिला सबलीकरणासाठी ज्या योजना असतील त्यांना कसं फंडिंग मिळेल त्या दृष्टीनं महिला सक्षमीकरणासाठी म्हणून आम्ही योजना राबवण्याचाही आमचा मानस आहे. तर आज आपल्याबरोबर होत्या कागलच्या नगराध्यक्षपदी उमेदवार म्हणून उभारलेल्या सविता माने आणि यांनी महिलांसाठी सबलीकरण तसंच येणाऱ्या तरुण पिढीसाठी एक चांगलं काम हाती देण्याचा असा निश्चय त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो.